आता आज जो सायन्स पार्ट 2 चा पेपर फॉर्मॅट आपण डिस्कस करणार आहोत की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आहेत, फिजिक्सचे कोणते, केमिस्ट्रीचे कोणते, कोणते लेसन करायचे. तर ह्याबद्दल मी तुम्हाला आयडिया सांगणार आहे आणि चांगला स्कोर तुमचा होऊ शकतो जर आजचा जर फॉर्मॅट तुम्ही बघितला आणि फिजिक्सचे कोणते लेसन करायचे आणि केमिस्ट्रीचे कोणते करायचे ह्या गोष्टीवर जर फोकस केला तर तुमचा स्कोर चांगल्या प्रकारे येऊ शकते. तर आता पहिल्यांदा पेपर पॅटर्न आपला सायन्स पार्ट 1 द क्वेश्चन नंबर 1 म्हणजे 1A त्याच्यामध्ये एमसीक्यूज आहेत. तर आपल्याला प्रत्येक लेसनचे एमसीक्यूज आपल्याला करायचे त्याला 5 मार्क आहे. पुन्हा क्वेश्चन नंबर बी ह्याच्यामध्ये पण 5 मार्क आहे. हे दोन 10 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह आहे. तर हे प्रत्येक 1 to 10 हे प्रत्येक म्हणजे सायन्स पार्ट 1 चे प्रत्येक लेसन मधलं ऑब्जेक्टिव्ह करायचे. तर हे 10 मार्क इथं फिक्स झाले. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2A आहे गिव्ह द रिझन इन 2. आता इथं एक क्वेश्चन असणार आहे फिजिक्सचा आणि एक क्वेश्चन असणार आहे केमिस्ट्रीचा आणि तुम्हाला इथं गिव्ह द रिझन फक्त काय करायचे दोनच द्यायचे. तर एक क्वेश्चन फिजिक्सचा असणार आहे, एक क्वेश्चन केमिस्ट्रीचा असणार आहे किंवा दोन्ही मिक्स पण असू शकतो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा. किंवा क्वेश्चन नंबर 2B आन्सर द फॉलोइंग. आता इथं एनी 3 लिहायचे तुम्हाला, 2 आहेत फिजिक्सचे आणि 2 आहे केमिस्ट्रीचे आणि इथे एनी 3 लिहायचे तुम्हाला. तर इथं तुम्हाला चॉईस करायचं की आपल्याला सोपं करून जाते. क्वेश्चन नंबर 3 आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये लिहायचे 5. तर तिथं 4 क्वेश्चन असणार आहेत फिजिक्सचे आणि 4 क्वेश्चन असणार आहेत केमिस्ट्रीचे. आणि क्वेश्चन नंबर त्याच्यानंतर 4 आता इथं 1 लिहायचा आहे. 5 मार्कासाठी एक क्वेश्चन असणार आहे. ह्याच्यामध्ये एक क्वेश्चन असणार आहे फिजिक्सचा, एक असणार आहे केमिस्ट्रीचा. आता तुम्हाला हा एक मोठा प्रॉब्लेम असणार की फिजिक्सचे कोणते आणि केमिस्ट्रीचे कोणते. आता क्वेश्चन नंबर 2 लेसन नंबर 2 आपला जर तो 2 जो आहे तो पिरियड टेबल हा लेसन नंबर 3 केमिकल रिएक्शन, पुन्हा 8 नंबर मेट्रोलॉजी आणि कार्बन कंपाऊंड. तर हे लेसन आपले केमिस्ट्रीचे लेसन्स आहेत. तर ह्या गोष्टीवर तुम्ही जर प्रॉपर फोकस केला तर तुमची चांगल्या प्रकारे स्कोरिंग होऊ शकते. आता जर आपण फॉर्मॅट बघितला, आता हे बोर्डाचा फॉर्मॅट काढलेला आहे की कोणत्या लेवल म्हणजे केमिस्ट्री किती आणि फिजिक्सचे क्वेश्चन किती आले ह्याच्यावर तो फॉर्मॅट. आता जुलै 2024 25 मार्कासाठी केमिस्ट्री ऑल ऑब्जेक्टिव्ह प्लस केमिस्ट्री म्हणजे 30, पुन्हा ओनली फिजिक्स 35 आणि ऑल ऑब्जेक्टिव्ह प्लस फिजिक्स हे 40. परत मार्च 2024 चं बघितलं 25 मार्कासाठी केमिस्ट्री, परत ऑल ऑब्जेक्टिव्ह आणि केमिस्ट्री 30 मार्काची, फक्त फिजिक्स 30 मार्काचा आणि ऑल ऑब्जेक्ट आणि फिजिक्स 38 मार्काचा. परत जुलै 2023 मध्ये 27 मार्काचा केमिस्ट्री, ऑल ऑब्जेक्ट आणि केमिस्ट्री 33 मार्काचा आणि फिजिक्स 33 मार्काचा. आणि परत पुन्हा ऑल ऑब्जेक्ट आणि फिजिक्स 37 मार्काचा. परत मार्च 2023 चा पेपर बघितला 27 मार्काचा केमिस्ट्री, परत ऑल ऑब्जेक्ट आणि केमिस्ट्री 35 मार्क, ओनली फिजिक्स 33 आणि ऑल ऑब्जेक्टिव्ह 35. परत मार्च 2022 चा बघितला तर 24 केमिस्ट्री, ऑल ऑब्जेक्टिव्ह आणि केमिस्ट्री 30, ओनली फिजिक्स 34 आणि ऑल ऑब्जेक्टिव्ह आणि फिजिक्स 38. तर अशा प्रकारचा ह्या बोर्ड फॉर्मॅट नुसार आपण फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं जर लेसन बघितले तर अशा प्रकारे आता 2022 पासून 2024 चे जर पेपर बघितले तर अशा प्रकारचा क्वेश्चन पेपर आला होते. मग तुम्हाला मार्जिन कोणता आहे तर जर तुम्ही फिजिक्सचे लेसन जर चांगले करून गेलात तर फिजिक्सच्या लेसनवर तुम्हाला चांगल्या प्रकारचा स्कोर पण होऊ शकतोय, म्हणजे अबाउट 35 जाऊ शकता तुम्ही. मग त्यासाठी तुम्हाला चॉईस करायचंय की आपल्याला केमिस्ट्री सोबत होते का फिजिक्स. पण केमिस्ट्री जर तुम्ही 4 लेसन जर तुम्ही केले व्यवस्थित आणि फिजिक्सचे 4 केले आणि केमिस्ट्रीचे 4 केले तर तुम्हाला आउट ऑफ 40 पण भेटू शकतात. आता आपण उद्या सायन्स पार्ट 2 बद्दल डिस्कस करू आणि त्याचा पण आता मागच्या लेक्चरला आपण बघित होता पेपर पॅटर्न सायन्स पार्ट 1 चे, त्याचे पण 10 लेसन होते, काही फिजिक्सचे होते आणि काही केमिस्ट्री होते. आता आपल्या सायन्स पार्ट 2 बद्दल डिस्कस करायचं आहे. इथं पण 10 लेसन आहेत आणि 10 लेसन मध्ये काही लेसन आहेत बायोलॉजीचे आणि काही लेसन आहेत ईव्हीएसचे. आता पेपर फॉर्मॅट मध्ये बघितला क्वेश्चन नंबर 1A एमसीक्यूज आहेत 5 मार्काला, पुन्हा क्वेश्चन नंबर बी एमसीक्यूज पण 5 मार्काला. 1 to 10 हे लेसन नंबर आपले आहेत म्हणजे 1 ते 10. ह्याच्यामध्ये सगळे ऑब्जेक्टिव्ह करून द्यायचे तर इथे 10 मार्क तुम्हाला फिक्स भेटणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आता गिव्ह द रिझन, ह्याच्यामध्ये कुठलेही 2 लिहायचे. क्वेश्चन 2 मध्ये एक बायोलॉजीचा क्वेश्चन आहे आणि एक ईव्हीएसचा क्वेश्चन आहे. परत पुन्हा क्वेश्चन नंबर 2B आन्सर द फॉलोइंग एनी 3. तर परत तुम्हाला 3 क्वेश्चन लिहायचे आहेत. इथं 2 क्वेश्चन असणार आहेत बायोलॉजीचे, 2 क्वेश्चन असणार आहेत ईव्हीएसचे. आणि क्वेश्चन नंबर 3 परत पुन्हा तिथं पण तुम्हाला 5 लिहायचे. एक क्वेश्चन 3 मार्क असणार आहे, 4 क्वेश्चन बायोलॉजीचे असणार आहेत आणि 4 क्वेश्चन ईव्हीएसचे असणार आहेत. परत पुन्हा क्वेश्चन नंबर 4 जो आहे आन्सर द फॉलोइंग हे ओनली एनी 1 इथे 5 मार्क क्वेश्चन असणार आहे. मग ह्याच्यामध्ये एक क्वेश्चन तुम्हाला एक तर बायोलॉजीचा विचारतील किंवा एक ईव्हीएसचा विचारतील. तर अशा प्रकारचा हा तुमचा पेपर पॅटर्न आहे. मग जर तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल तर स्कोर करण्यासाठी तुम्हाला आता हे मोठा प्रश्न पडला असेल की ईव्हीएसचे लेसन कोणते आणि बायोलॉजीचे लेसन कोणते. तर ईव्हीएसचे लेसन्स आहेत 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, टुवर्ड द ग्रीन एनर्जी,
सोशल हेल्थ 9 नंबर आणि 10 नंबर डिझास्टर मॅनेजमेंट. तर हे लेसन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला स्कोर चांगला करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ह्या लेसन कडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि काय बायोलॉजीचे लेसन्स आहेत तर बायोलॉजीचे लेसन पण तुम्हाला करून द्यायचं आहे. आता आपण जर बोर्डाचा फॉर्मॅट मध्ये घेतला इयर 2024 म्हणजे जुलै 2024 मध्ये 36 मार्काचं ओनली बायोलॉजी विचारलंय. त्याच्यानंतर पुन्हा ऑल ऑब्जेक्टिव्ह आणि बायोलॉजी 40 मार्क, पुन्हा ओनली ईव्हीएस 24 मार्क आणि ऑल ऑब्जेक्टिव्ह आणि ईव्हीएस 30 मार्क. परत जर मार्च 2024 ची आपण प्रश्नपत्रिका बघितली तर 36 मार्काचं बायोलॉजी, 38 मार्काचं ऑल ऑब्जेक्टिव्ह आणि बायोलॉजी, परत ईव्हीएस 24 मार्काचं आणि परत ऑल ऑब्जेक्टिव्ह आणि ईव्हीएस 32 मार्काचं. परत आपण जुलै 2023 ची प्रश्नपत्रिका बघितली 36 मार्काचं बायोलॉजी, 37 मार्काचं बायोलॉजी आणि ऑब्जेक्टिव्ह. परत आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर ओनली ईव्हीएस 24 मार्काचं आणि ऑल ऑब्जेक्टिव्ह 33 मार्काचं. ईव्हीएस म्हणजे ऑल ऑब्जेक्टिव्ह आणि ईव्हीएस. परत आपण मार्च 2023 चं बघितलं तिथं 36 मार्क ओनली बायोलॉजी, पुन्हा ऑल ऑब्जेक्टिव्ह आणि बायोलॉजी 40 मार्क, पुन्हा ओनली ईव्हीएस 24 मार्क आणि ऑल ऑब्जेक्टिव्ह आणि ईव्हीएस 30 मार्क. परत मार्च 2022 बघितलं तर ओनली बायोलॉजी 34 मार्क, परत पुन्हा ऑल ऑब्जेक्टिव्ह बायोलॉजी 40 मार्क, परत ओनली ईव्हीएस 24 मार्क आणि ऑल ऑब्जेक्टिव्ह ईव्हीएस 28 मार्क. पण हे जर तुम्ही करून गेलात तर तुम्हाला चांगल्या प्रकारचा स्कोर होऊ शकतो. आणि जर आपले टोटल लेसन आहे 10+10 म्हणजे सायन्स पार्ट 1 आणि सायन्स पार्ट 2 असं जर बघितलं तर ह्याचे टोटल 20 लेसन आहेत. आणि 20 पैकी जर सायन्स पार्ट 1 मध्ये जर तुम्ही फिजिक्सचे लेसन सगळे करून गेलात 6 लेसन फिजिक्सचे आणि जर तुम्ही बायोलॉजी 6 लेसन करून गेलात तर 12 लेसन जरी तुम्ही केलं तरी तुमचा स्कोर 90 नियर अबाउट 90 किंवा अबाव 90 सुद्धा जाऊ शकतो. तर तुम्हाला चॉईस आहे की तुम्हाला कोणते लेसन करायचे, कोणतं हार्ड आहे आणि चांगल्या प्रकारे स्कोर होईल. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला मला सबस्क्राईब करा. नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला मी प्रत्येक क्वेश्चनचे कोणते एमसीक्यू टाइप्स आहेत म्हणजे पूर्ण लेसन मध्ये डिस्कस करणार आहेत. पुन्हा गिव्ह द रिझन कोणत्या प्रकारचे क्वेश्चन करायचे, गिव्ह द रिझन प्रत्येक लेसनचे आपल्याला कोणते गिव्ह द रिझन आले तर ते डिस्कस करायचे. पण आन्सर जर फॉलोइंग असेल त्याच्यानंतर आन्सर जर ब्रीफ असतील किंवा ओनली वन राईट ओनली वन तर हे सगळे डिस्कस करणार आहे.